स्वतःला दैवी अवतार भासवून शेकडो भाविकांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरातला आता प्रशासनाने पूर्णपणे जमिनीवर आणलंय। पोलीस कोठडीवर पोलीस कोठडी आणि आता मिळालेल्या पोलिसांचा प्रसाद घेऊन हा भोंदू आता पुरता हतबल झाल्याची माहिती समोर येते। सुरुवातीला तर हा भोंदू पोलिसांनाच म्हणायचा, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल वगैरे वगैरे। पण आता जशी त्याची चौकशी वाढली आहे तशी त्याची बोलती देखील बंद झाली आहे। आता सहज तुरुंगातून काय बाहेर पडता येणार नाही याची खात्री त्याला पटली आहे आणि इतरांचे भविष्य सांगणारा हा भोंदू आता स्वतःच्याच भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत झालाय। चौकशी दरम्यान खरातने स्वतःचं भविष्य सांगत माझं मरण इथेच आहे अशी प्रतिक्रिया देखील दिली आणि त्याला त्याची पत्नी कुठे फरार झाली हे जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणतोय की ते देवालाच माहित आणि हात झटकतोय। मात्र दुसरीकडे आपला लाडका मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी तो व्याकुळ देखील झालाय। माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या अशी सगळी विनंती तो पोलिसांकडे करतोय। पण मंडळी, सध्या संपूर्ण राजकारणात त्याच्या एन्काउंटरच्या संशयाचा विषय देखील खूप गाजतोय। रोहित पवारांनी त्याचा एन्काउंटर होऊ शकतो असा संशय व्यक्त केलाय। त्यांचं म्हणणं आहे की खरातच्या बँकेत 27, 28 आणि 29 जानेवारीला मोठा व्यवहार झालेला आहे, जो पैशाचा व्यवहार आहे तो या बँकेत झालेला आहे असं पवारांचं म्हणणं आहे। आणि या दरम्यान अजितदादांचा अपघात देखील झाला असल्याने हा व्यवहार नेमका कोणत्या विषयात झालाय असा प्रश्न रोहित पवार उपस्थित करतायत। कोणता नेता खरात सोबत पूजा करत होता या दरम्यान, त्याने कोणती पूजा केली आणि हे पैसे खरातला दिले असा प्रश्न पवार विचारतायत। आणि ही माहिती खरातला माहित असल्याने पवारांना वाटतंय एकतर खरात जेलमध्येच आत्महत्या करतोय असं आपल्याला दाखवलं जाईल, नाहीतर त्याचा एन्काउंटर मध्ये मृत्यू केला जाईल। आता हा संशय रोहित पवारांनी व्यक्त करत म्हटलंय की अशोक खरात प्रकरणात सत्तेतला मोठा पक्ष मित्र पक्षाची शिकार करू पाहत आहे। पुढील महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही शिकार होईल असं देखील वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। आता हे सगळं पवार कोड्यात आणि नाव न घेता म्हणतायत। मग इकडे मोठा पक्ष त्यांना भाजपला म्हणायचंय आणि मित्र पक्ष म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि दुसरा पक्ष म्हणजे शिंदे सेना यांना म्हणायचंय का, हा प्रश्न देखील आहे। या आधीच अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणाचे सीडीआर समोर आणत शिंदे सेनेच्या नेत्यांवर हल्लाबोल केला होता। शिंदेंनी खरातला कॉल केले, त्यांच्या नेत्यांनी खरातला कॉल केले, इतके कॉल केले, त्यामुळे त्यांचे संबंध मोठमोठ्या राजकारण्यांशी असल्याचं एक अंजली दमानिया यांनी दाखवून दिलं होतं। आणि आता हेच संबंध खरातचा एन्काउंटर करायला कारणीभूत ठरतील का असा जो रोहित पवार सातत्याने प्रश्न सुचवू पाहतायत त्याकडे लक्ष देणं महत्वाचं ठरतंय। आता हे सगळं जेव्हा रोहित पवार म्हणतायत तेव्हा भाजप नेते म्हणतायत की रोहित पवार काय भविष्य सांगू लागलेत का, असा सगळा विषय ते देखील उपस्थित करू लागलेत। मात्र तुम्हाला यावर काय वाटतंय, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।